कोणत्याही व्यक्तीची पारख ही त्याच्या कपड्यावरून करू नये. माणूस दिसण्यापेक्षा तो कसा आहे याला महत्त्व दिले पाहिजे. माणूस जसा दिसतो तसा असेलच असे नाही. म्हणूनच माणूस समजून घेऊनच त्याबद्दलचे मत आपण बनवले पाहिजे. दिग्गज साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनाही असाच अनुभव आला. नेमके काय घडले, त्यावर शॉ यांनी कोणते भाष्य केले ते आपण जाणून घेऊया. कोणत्याही माणसाला आपण तो जसा दिसतो तसे पाहतो. एखाद्या माणसाबद्दलचे आपले फर्स्ट इम्प्रेशन वेगळेच असते. माणूस आपल्याला जसा जसा उलगडत जातो तसे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे मानले जाते. एखाद्या माणसाची देहबोली, कपडे किंवा हावभाव यावरून आपण अनेक ठोकताळे बांधत असतो. मात्र माणूस जसा दिसतो तसा असेलच असे नाही. म्हणूनच माणूस समजून घेऊनच त्याबद्दलचे मत आपण बनवले पाहिजे. दिग्गज साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनाही असाच अनुभव आला. नेमके काय घडले, त्यावर शॉ यांनी कोणते भाष्य केले हे जाणून घेऊया. दिग्गज साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना एका महिलेने आग्रह करून रात्रीच्या जेवणासाठी स्वगृही आमंत्रित केले. बर्नार्ड शॉ त्यावेळी कामामध्ये अत्यधिक व्यस्त होते. मात्र तरीही त्यांनी त्या महिलेचे निमंत्रण स्वीकारले. ज्या दिवशी शॉ यांना महिलेच्या घरी जेवणासाठी जायचे होते त्या दिवशी ते थोडे जास्तच व्यस्त होते. कसेबसे काम आटोपून शॉ त्या महिलेच्या घरी पोहोचले. प्रत्यक्ष जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना दारात पाहून महिलेला खूप आनंद झाला. मात्र दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर निराशा दाटली. वास्तविक कामाच्या गडबडीमुळे नेसत्या वस्त्रनिशी शॉ त्या महिलेच्या घरी पोहोचले होते. या कारणावरून ती महिला खूप निराश झाली आणि कपडे बदलून येण्यासाठी शॉ यांच्याकडे हट्ट करू लागली. शॉ यांनी महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही केलं ती महिला ऐकायला तयार नव्हती. तिच्या तातडीने मोटार गाडीत बसून घरी जा आणि चांगले कपडे परिधान करून ये असे त्या महिलेने शॉ यांना फरमावले. नाईलाज असतो शॉ तिथून निघून गेले. काही कालावधीनंतर शॉ पुन्हा त्या महिलेच्या घरी अवतरले. तेव्हा त्यांनी सर्वात महागडे कपडे घातले होते. काही वेळानंतर उपस्थित पाहुण्यांनी पाहिले की आईस्क्रीम आणि अन्य खाद्यपदार्थ शॉ आपल्या कपड्यावर पसरवत आहेत. हे पाहून उपस्थित जण आश्चर्यचकित झाले. खा माझ्या कपड्यांना तुम्हीच हे सर्व अन्न खा, कारण तुम्हालाच जेवणाचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे हे सर्व जेवण आता तुम्हीच संपवा असा सूर शॉ यांनी लावला. हे आपण काय करीत आहात असा प्रश्न उपस्थित पाहुण्यांनी शॉ यांना विचारला. त्यावर शॉ म्हणाले, मित्रांनो, जे मला करायचे आहे तेच मी करतो, कारण आजचे भोजनाचे निमंत्रण मला नसून माझ्या कपड्यांना देण्यात आले आहे, म्हणूनच कपड्यांना भरवतोय असे प्रत्युत्तर बर्नार्ड शॉ यांनी दिले. शॉ यांच्या उत्तराने एकदम शांतता पसरली. निमंत्रण देणाऱ्या महिलेची मान शरमेने खाली गेली. तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. शॉ यांनी अप्रत्यक्षपणे तिला मोठा धडा दिला होता. कोणत्याही व्यक्तीची पारख ही त्याच्या कपड्यावरून करू नये. माणूस दिसण्यापेक्षा तो कसा आहे याला महत्त्व दिले पाहिजे. असेच या घटनेवरून शॉ यांनी सर्वांना पटवून दिले. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.